1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी 2 चमचे असं तेल कडकडीत गरम करून घेणार आहे. खारी शेव बनवणार आहे. त्यामुळे फक्त हळद आणि मीठ लागणार आहे. हे मिक्स करून घ्यायचं. त्यामध्ये आता कडकडीत गरम केलेलं तेल टाकायचं. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अगोदर चमच्याने आणि नंतर थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण बनवून घ्यायचं. जास्त पातळ नाही आणि एकदम घट्ट असा गोळा नाही बनवायचा. या पद्धतीने मिश्रण बनायचं. आणि ज्या भांड्यामध्ये समजा माझ्याकडे जुन्या पद्धतीचे सर आहे त्याला तेल लावून घेते. तर या तेल लावल्यानंतर आता हे शेव पाडून घेणार आहे. तेल चेक करायचं अगोदर थोडं टाकायचं मिश्रण आणि वरती आल्यानंतर आता गॅसची एकदम मंद करायची. मंद अशी ही शेव तळून घ्यायची. ते पालती करताना म्हणजे फेस आहे तो एकदम कमी होऊ द्यायचा फेस आणि नंतर शेव पालती करायची. शेवचा रंगही बदलू द्यायचा नाही. खारी शेव असल्यामुळे पिवळ्या रंगातच शेव. आणि जर जास्त तुम्ही शेव मोठ्या आचेवर तळली तर आतमधून कच्ची राहते, कुरकुरीत नाही बनत, खुसखुशीत नाही बनत आणि रंगही असा रंगही करपट दिसतो आणि चवही करपट लागते. त्यामुळे पिवळा असा रंग राहू द्यायचा आणि मंद आचेवर शेव तळून घ्यायची मस्त अशी.